श्री स्वामी समर्थ। ही कहाणी आहे एका भक्ताची आणि त्याचा विश्वास कसा आहे स्वामींवर याची कहाणी आहे। एका गावात एक राधा नावाची मुलगी राहत होती, पण तिचा विश्वास एवढा स्वामींवर होता ना आणि तिची भक्ती एवढी अप्रतिम होती ना, खूप म्हणजे खूप भक्ती करायची ती। तिच्या घरामध्ये सुद्धा ही स्वामींचं नामस्मरण करून समोर एक मंदिर होतं, तिच्या इथे स्वामींचं मठ होतं, तिथेही जाऊन ती रोज नित्यनेमाने स्वामींचं नामस्मरण करत होते। एकेकाली काय झालं की त्यांच्या गावामध्ये एवढा दुष्काळ आला की विहिरी आटल्या, त्या लोकांना प्यायला पाणीसुद्धा नव्हतं। पण तिचा विश्वास होता की स्वामी आहेत ना, सगळं काही ठीक होईल असा तिचा विश्वास होता। आणि ती एक रात्री अशी झोपलेली ती विचार करत होती, आता काय करायचं। तिलाही सुद्धा पाणी प्यायला नव्हतं, खायला अन्न नव्हतं, खूप म्हणजे खूप वाईट प्रसंग आलेला। तर ती विचार करत बसली, काय करायचं आता आपण, काय नाही। ती विचार करत करत तशीच झोपून गेली। त्याच रात्री तिला स्वतःहून स्वामी स्वप्नात प्रकट झाले आणि तिला विचारलं की तुझ्या घराच्या मागे पिंपळाच्या झाडाच्या बाजूला मागे जागा आहे, तिथे जा आणि तू जमीन खोदायला सुरुवात कर, असं तिला रात्री स्वप्न पडलं। आणि ती सकाळी उठते, त्या क्षणी ती जाऊन तिथे स्वामींनी जी तिला जागा सांगितलेली पिंपळाच्या झाडाच्या तिथे जाऊन ती जमीन खोदायला घेते। आणि जमीन खोदता खोदता तिथून एवढं असं सुंदर गोड पाण्याचा झरा व्हायला लागतो। आणि ही गोष्ट हळूहळू पूर्ण गावामध्ये पसरते की राधाच्या घरी पाण्याचा झरा झालेला आहे। आणि ती त्याचप्रमाणे त्यातलं पाणी पूर्ण गावालाही ती पाण्याचा वाटप करू लागते। तिथे काही येणारे लोक तिची स्वामींची भक्ती बघताच त्या लोकांनाही विश्वास पटलं की हां, राधा जशी बोलली तसंच स्वामी आहेत ना, मग काही टेन्शन नाही, कसली भीती नाही, कसली चिंता नाही। तिचा जो विश्वास, तिची जी श्रद्धा ते बघून पूर्ण गावकरी आश्चर्यचकित झाले की इथे कसं काय बरं पाण्याचा झरा व्हायला लागला। आणि त्याच्यानंतर ती पूर्ण गावाला पाण्याचं वाटप करू लागले। आणि तिथे येणारे सगळ्या लोकांनी स्वामींची कृपा आणि स्वामींचा चमत्कार बघून सगळेजण आश्चर्यचकित झाले। आणि तिथे आल्यानंतर सगळेजण स्वामींचा जय जय करायला लागले, श्री स्वामी समर्थ असं जय जयकार करायला लागले। आणि स्वामींचं एक वाक्य आहे, भिवू नको बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे। ते वाक्य लोकांना पटलं की खरंच स्वामी म्हणतात तसं स्वामी आहेत आणि स्वामी आपल्या भक्तासाठी स्वतः प्रकट होतात। त्या सगळ्या गोष्टीचा पूर्ण गावकऱ्यांना विश्वास बसू लागला आणि सगळे गावकरी स्वामींची भक्ती आणि सेवा करायला लागले। श्री स्वामी समर्थ।